परशुराम भूमीचे ज्येष्ठ सामाजिक नेते श्री निलेश सांबरे यांच्या जिजाऊ संस्थेतर्फे विविध सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन रत्नागिरीत करण्यात आले। या स्पर्धांचा पारितोषिक वितरण सोहळा रत्नागिरीत सोमवार दिनांक 21 एप्रिल 2025 रोजी प्रचंड गर्दीत संपन्न झाला। यावेळी श्री निलेश सांबरे यांचे दणदणीत व खणखणीत भाषण झाले आणि सारे श्रोते हेलावले। आपल्याला कोकणी माणसाचा जे विषय आहे का, कोकणी माणूस हा मुंबईत चाकरमानी म्हणून जाणार, लिफ्टमन म्हणून काम करणार, गेटवरचा वॉचमॅन राहणार, गाडीचा ड्रायव्हर राहणार, मरणाराही कोकणी माणूस आणि मारणाराही कोकणी माणूस हे चित्र आम्हाला बदलायचे दादा नव्हतं। गुजरातच्या टोकापासून मोखाडा नाशिकच्या बॉर्डरपासून तर सावंतवाडीच्या गोव्याच्या बॉर्डरपर्यंत आपल्याला कोकण हे एकत्रित करायचंय म्हणजे कुठे काय मोर्चा काढायला जायचंय, सभा घेऊन निवडणुकीच्या नावाने मतं मागत फिरायचं नाही। तर आपल्याला आपला कोकणचा विकास सरकार करेल तेव्हा करेल, तुम्हाला आम्हाला वाटलं पाहिजे, आम्हाला आमच्या गावचा विकास करायचा, त्यासाठी आपल्याला प्रत्येकाला प्रयत्न करायचे। दादानो तायानो, किती दिवस लोकांचे आपण कावडी वाहणार होतो, ते तर सगळे किती लोक कोकणी माणसांना मोठं केले ते त्यांनी दाखवायचं का? एवढ्या कोकणी माणसांना उद्योगधंदे दिले, एवढे कोकणी माणूस मोठे उद्योगधंदे देऊन मुंबईमध्ये मोठे केले, त्यांचे नातेवाईक सोडले, परप्रांतीय सोडले, तर कोणाला त्यांनी मोठं केलं? खूप वाईट वाटतं। आपल्यातील मोठी झालेली माणसं जेव्हा कुठे मोठ्या पदावर बसतात तेव्हा त्यांना आपल्यातील माणसाची गरज नाही। आपल्याला मोठं केलं तर हे पुढे राजकारणात स्पर्धक होतील, पुढे समाजकारणात स्पर्धक होतील, त्यामुळे आपले पाय खेचण्याचं काम करतात। पाय खेचणाऱ्यांना त्यांचं काम खेचू दे दादा नव्हतं। आपण डोक्याशी ठरवलं का पाहिजे का प्रत्येक गाव हा आपला एकत्रित झाला पाहिजे। त्याच प्रांगणात सांगितलं होतं का आपला जिजाऊचा मुख्य उद्देश आहे का कुठलाही माणूस, कुठलीही ताई आमच्या आरोग्याच्या असुविधा असून मृत्युमुखी पावता कामा नये। मी त्या मगाशी बसता ऐकलं की इकडे पॉकेट सिस्टीम लागते, चालते का बाबा? आम्हालाच प्रस्थापित राहण्यासाठी आमच्या विरोधात कुणी काही बोलू नये, आमच्या विरोधात कुणी चालू नये, आमच्या विरोधात कुठे लिहू नये, आमच्या विरोधात कुठे येऊ नये, त्यासाठी पॉकेट सिस्टीम चालवून आपल्यातली लोक विकत घेतली जातात। निवडणुकीच्या बाबत चर्चा करताना ऐकलं का आपले दादा भाऊ गावातले लीडर 5-5, 25-25 हजारांनी विकले जातात आणि पुढे परत आपण 5 वर्ष अंधारात बोंबा मारत बसतोय। या सगळ्या दिशा बदलण्यासाठी दादा नव्हता तुम्हाला 100% सांगतो का लवकरात लवकर आपल्या रत्नागिरीमध्ये एक असं रुग्णालय उभं करेल आणि 9च्या 9 तालुक्यामध्ये रुग्णवाहिका येतील का एकही दादा, एकही ताई, एकही छोटा बच्चू आरोग्याच्या असुविधेतून मृत्युमुखी पावणार नाही। ती 100% तुम्हाला आश्वासन देतो। माणसाला अडचणी काय असतात? आरोग्य आणि मुलांचं शिक्षण, या दोन्ही गोष्टीसाठी जिजाऊ एका कुटुंबाप्रमाणे आपल्या बरोबर आहे। इथल्या तायाही खूप मोठ्या प्रमाणात तायानं महिनाभरामध्ये आपण महिलांचं प्रशिक्षण सुरू करू का, जेणेकरून स्वयंरोजगार तुम्हाला निर्माण होईल, त्यासाठी आपण प्रयत्न करू। समुद्र किनारपट्टीला पर्यटन कसं वाढेल त्यासाठी आपण 100% प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त आपले बांधव पर्यटनाच्या मार्फत कसे 2 पैसे येतील यासाठी आपण प्रयत्न करू। आता रस्त्या बऱ्यापैकी झालाय, त्यामुळे पर्यटकही चांगल्या प्रकारे येतील याबाबत नक्कीच खात्री आहे। त्याचबरोबर मी नेहमी सांगत असतो, इयत्ता 9वी पासून आपण JEE नीट चालू केले। खूप चांगल्या प्रमाणामध्ये इथे संदीप सर असतील, केदार सर असतील, यांनी चांगल्या प्रकारे परीक्षा घेतल्या, विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे मार्क काढलेत, परंतु पालक घाबरतात का एवढ्या लांब का पाठवायची पोरं? अरे दादानो त्यानो JEE नीट साठी पोरं कोट्याला पाठवली जातात, अगदी नांदेडला पाठवली जातात। आता कोकण तर आपण एकत्रच आहोत। 4 वाजता बसला तर रात्री 10 वाजता माणूस इथे ट्रेनने येऊ शकतो। आता रस्ताही व्यवस्थित झालाय, परंतु लक्षात घ्या का लाड करण्यापेक्षा आपला मुलगा किंवा मुलगी कशी चांगली डॉक्टर होऊ शकते, कसा IIT ला जाऊन इंजिनियर होऊ शकतो, आणि त्यासाठी एकही रुपया न देता आपल्याला आपली मुलं तुम्ही पाहिलेली स्वप्न पूर्ततेसाठी जिजाऊ नक्कीच त्यासाठी प्रयत्नशील असेल आणि ती प्रयत्न करेल। परंतु तुम्ही आता थोडंसं प्रेम कमी करा। जास्तीत जास्त विद्यार्थी झडपोलीला पाठवून द्या। इयत्ता 9वी पासून JEE नीटचे क्लासेस सुरू केलेले आहेत। त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा असेल, CAचं फाउंडेशन, न्यायव्यवस्थेचं फाउंडेशन आपण सुरू केले। जोपर्यंत आपली मुलं उच्च पदावर जात नाही, वरिष्ठ पदावर जात नाही, तोपर्यंत आपली गरिबी 5वीला फुटलेली तशीच राहणार आहे। आपण किती दिवस हमाल काय करत राहायचं? किती दिवस झेंडे घेऊन फिरवायचे? आपण असं झालं पाहिजे का आपल्याकडे लोक आली पाहिजेत आपल्याकडे। आपण ही राज्यघटना बाबासाहेबांनी कशासाठी लिहिली का सर्वात मोठा असतो तो सामान्य माणूस, परंतु सामान्य माणसाला अंधारातच ठेवायचं, त्याला अज्ञानातच ठेवायचं, त्याला कुठल्याही सोयी सवलती मिळवून द्यायच्या नाही आणि दरवर्षी 5 वर्षात सांगायचं आम्ही हे करू, आम्ही ते करू। आम्ही प्रयत्न केले की सिव्हिल हॉस्पिटलला डॉक्टर आले पाहिजेत, नाही सरकारने दिले, त्यासाठी सांगतो का आम्ही आपण रुग्णालय करतो जिजाऊवाले।
नाही सरकारला जमत तर आपण करू, नाही लोकप्रतिनिधी जमत तर आपण चांगल्या प्रकारचे डॉक्टर आणू आणि एकही रुपयाना खर्च करता आपल्या बांधवांना, भगिनींना, लहान मुलांना उपचार करू. तुम्ही अशीच साथ दिली तर 9च्या 9 तालुक्यामध्ये चांगल्या सीबीएसई शाळांची निर्मिती करू. ज्याप्रमाणे झडपोलीला शाळा आहे, शहापूरमध्ये, जव्हार मोखाडे आहेत, भिवंडीत आहेत, तशाच प्रकारच्या शाळा आपण इथे निर्माण करू का आपले विद्यार्थी उच्च पदावर जाण्यासाठी, स्वप्न मोठी पाहण्यासाठी, ज्याप्रमाणे श्रीमंतांची पोरं उद्या ठाण्याच्या सिंगाण्याला शिकत असतील, ज्याप्रमाणे हिरानंदानी स्कूलला शिकत असतील, बिर्ला स्कूलला शिकत असतील, त्याप्रमाणे आपली मुलं शिकली पाहिजेत. आणि मला खात्री आहे का ज्याप्रमाणे स्वातंत्र्य लढा असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई असेल, प्रत्येक ठिकाणी कोकणी माणूस हा पुढे असतो. त्या कोकणी माणसाला कुठलीही गोष्ट अशक्य नाही, त्याला दिशा देण्याचं काम जर आपण केलं तुम्ही आम्ही सर्वांनी, तर एक दिवस कोकणाचा कॅलिफोर्निया झाल्याशिवाय राहणार नाही. अगदी अभिमानाने सांगतो का मंत्रालयावरचा झेंडा कोकणी माणसाचा आयुष्यभर राहील. अशा प्रकारची एकी आपण करूया. निवड 1 माणूस 2 माणूस 4 घरं मोठं होऊन कधी समाज मोठा होत नसतो. असं असतं तर मी पण आज हेलिकॉप्टरने इथे आलो असतो, पण मी एकटा हेलिकॉप्टरने फिरून नाही होणार दादांनो. त्यानं निवडणुकीपुरती विमान चालू होणारं विमानतळ आपल्याला नाही करायचं आहे, तर आपल्याला प्रत्येक माणूस सक्षम करायचा, प्रत्येक ताई सक्षम करायची. ताईंनो तुम्हाला इंग्लिश स्पीकिंग करायचे असेल तर इंग्लिश स्पीकिंगचे क्लासेस देईन, शिवण क्लासेस देईन, जेवण बनवण्याचे क्लासेस देईन, मेहंदी क्लासेस देईन. जे जे स्वयंरोजगारला सरकारकडून न होणारे क्लासेस असतील ते मी देईन आणि सरकारकडून पण प्रत्येक योजना तुमच्यापर्यंत मिळवून देईन. ही गर्दी काय अशातही अंगणवाडी सेविकांकडून आलेली नाही. आज 4 दिवस झाले मी सातत्याने बघतोय का हे सभागृह पूर्ण भरलेले. या अर्थ जिजाऊचा कार्यकर्ता घरघर जाऊन समाजाच्या विकासासाठी बोलत असतो. मी तुम्हाला परत एकदा सांगतो का आपल्याला मला काय इथे येऊन निवडणूक लढणार काय, उद्या तलासरीपासून सुरुवात केली तर डहाणू विधानसभा पाहिला लागतो तो राखीव. मी ज्या गावात राहतो तो विक्रमगड विधानसभा राखू. त्या जिल्ह्यामध्ये मी जिल्हा परिषदचा सभा अध्यक्ष नाही होऊ शकत किंवा पंचायत समिती सभापती नाही का, आमदार नाही का, खासदार नाही. असं असताना तिथे 2008ला सुरुवात केली दादांना. मी तर मला साहेब मांडवकर साहेब बोलवते का तुम्ही काय हरकत नाही पुढची निवडणूक नाही. अरे म्हटलं मांडवकर साहेब मला निवडणूक लढण्यासाठी मी इथे आलेलो आहे. मी भले माझ्या आयुष्यात कदाचित निवडणुकी लढणार नाही, परंतु चांगली माणसं राजकारणात आणेन का जी न विकणारे असतील, जे 100% बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेलं, छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेलं शिवराज्य आणणारे लोक मात्र लोकसेवक म्हणून दिसतील, एवढं तुम्हाला मी नक्कीच सांगतो. आज आपल्याला बघायचंय का आजच तुम्ही मुलांना स्वप्न दाखवा का तुला कलेक्टर व्हायचंय, तुला सीओ व्हायचंय, तुला SP व्हायचंय. लहानपणापासूनच त्या मुलांना संस्कार द्या, स्वप्न मोठी बघायला शिका. ती मोठी स्वप्न पूर्ततेसाठी 100% तुमच्या बरोबर जिजाऊ असेल आणि तुम्हालाही खात्रीने सांगतो का ती स्वप्न पूर्ण होतील. जिजाऊला विश्वास आहे. असा कुठला दिवस माझा जातो का विद्यार्थी नोकरीला लागत. आजच मगाशीच अरविंदने व्हिडिओ पाठवली होती. ती व्हिडिओ कार्यक्रम समता मी लावून देत 2 विद्यार्थी लागले. आपल्याकडे ज्याला आई बाबा नसलेला पोरगा IPS झाला, जिच्या पोटामध्ये 2.5 महिन्याचा बाळ असताना पती जातात, ती ठाण्याच्या झोपडपट्टीत धुंडीभांडी करणारी मोहिनी बारमल नावाची तरुणी जेव्हा जिजाऊकडे येते, परेश सर केदार सर तिच्याशी बोलतात, ती रडायला लागते का मला पूर्ण दिवस बसता नाही ना, लोकांची धुनी भांडी करायला लागतात. त्याच वेळेस त्या मोहिनी बारमलला आम्ही दोन्ही भांड्याच्या दुप्पट पगार चालू करतो. तिला झडपोलीला नेऊन ठेवलं जातं. आज सकाळी मी फोटो दाखवले का आज ती मुंबई महानगरपालिकेमध्ये अग्निशामक दलात अधिकारी पदावर नोकरी. हे काम आपल्याला करायचं. उद्या ज्यांची उमेद संपलेली त्यांना उमेद द्यायची का त्यांना सांगायचंय का तुम्हाला तयार व्हायचंय, तुम्हाला आणखीन खूप मोठं व्हायचंय. जेव्हा असे हजारो लाखो विद्यार्थी आपले पुढे प्रशासनामध्ये अधिकारी पदावर जातील तर नक्कीच हा कोकणचा विकास कुणी रोखू शकणार नाही. किती राजकारण्यांना वाटलं का या आहेत तसेच मजूर ठेवा, गावपाड्यावरती जाऊन एकाला पैसे दिले 25,000 50,000 का अख्खा पाडा आला, हे विकले जाणारी गोष्ट होणार नाही. हा तुम्हाला मी शब्द देतो. आपण सर्वजण काल जसे निस्वार्थपणे एकत्र होतो तसेच आजही येत आणि तसे उद्याही राहू. प्रत्येक गाव तो गाव एकत्र करा. उद्या भले एखाद्याच्या राजकीय पक्षाच्या निष्ठा असतील त्याला सांगायला ठीक आहे, तुझी जेव्हा निवडणुकीची आचारसंहिता लागेल तेव्हा तू तुझ्या पक्षाचे झेंडे खांद्यावर घे. परंतु ज्या दिवशी मतदान होईल त्या दिवशी संध्याकाळी संपूर्ण गाव आपला एकत्र झाला पाहिजे. आपण सर्वजण एक आहोत, हे एकी आपली कायमची राहिली पाहिजे. सत्ता कुणाची येऊ दे परंतु आपण एकत्र राहून आपल्या गावाच्या विकासासाठी एकत्र राहिलो पाहिजे. का इथे आपल्याकडे कर्मचारी नसतात, पोलीस दलामध्ये अधिकारी आपले नाहीयेत, इतर कुठल्याच दलामध्ये अधिकारी नाहीत आणि बोलायचं कोणी आणि राहायचं कुठं. कोकणची परिस्थिती मुख्य आणि आंधळे आपण कोणी या फक्त आणि फक्त पैसे कमावा. इथे बसलेल्या सगळ्या बांधवा भगिनींना विनंती करतो, जमिनी या आपल्या पूर्वापार वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहेत. कोणी किती धनाधीश आला, सत्ताधीश आला तरी जमिनी विकण्याच्या मागे लागू नका. कोणी बळजबरी करेल तर तात्काळ मला कॉन्टॅक्ट करा
किती मोठा तो सत्ताधीश असेल तरी तुमच्या जमिनीचा 1 गुंठा पण मी अतिक्रमण करून बळजबरी करून विकू देणार नाही, परंतु विकू नका ही तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती आजच्या दिवशी वाढदिवसाची भेट आपल्याकडून मागतोय. आपल्याला काय जमिनी विकायला लागतील? तुमच्या बरोबर तुम्ही आम्ही एकत्र राहिल्यानंतर कुठलीही गोष्ट अशक्य नाहीये. आपण बघा, आज इतका पाऊस पडतो कोकणामध्ये अनेक धरणं झालेत, परंतु प्यायला पाणी नसतं. बारमाही शेतीची व्यवस्था नाही. प्यायला यासाठी आपल्याला सगळ्यांना एकत्र जायचंय. अनेक ठिकाणी विजेचे प्रश्न आहेत, अनेक ठिकाणी रस्त्यांचे प्रश्न आहेत. आम्ही फिरत असताना बघितलं तर उद्घाटन होऊन मोठमोठे बोर्ड लागलेत, परंतु कामं चालू नव्हती. ही परिस्थिती आम्हाला बदलायची. तो ठेकेदार कोण आहे, तो आमदार कोण आहे, तो खासदार कोण आहे, तो आणखीन कोण आहे, याच्याशी आपल्याला काय देणं घेणं नाही. आपल्या गावासाठी आलेला पैसा हा 100% आपल्या गावाच्या विकासासाठी खर्च झाला पाहिजे. मग तो आपला सरपंच जरी भ्रष्टाचार करत असेल तर त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याची ताकद तुम्हाला आली पाहिजे. सामाजिक कामामध्ये खूप चांगली ताकद आहे दादांनो. काय उद्या मी तर जाहीरपणे सांगत असतो का आपल्याकडे सगळ्यात मोठा उद्योगपती धीरूभाई अंबानी गेले, अनेक राजकारणी मोठमोठे गेले, एका क्षणात गेले. काय घेऊन गेलेले आहेत? अलेक्झांडर गेले, जो जगज्जेता अलेक्झांडर गेला. परंतु या वेड्या लोकांना काय कळतच नाही. सगळा पैसा आपला लुटतात आणि परराज्यातील लोकांच्या ताब्यात देतात. एक दिवशी ते भूलकर उडून जाणार आणि रडत परत आपल्या जवळच बसणार, कारण यांना आपल्या लोकांवर विश्वास नसल्याने किती खाऊ आणि किती नको खाऊ आपल्या टाळूवरचं लोणी खात बसतात. त्यांना त्यांचं काम करू दे, तुम्ही आम्ही चांगलं काम करू. चांगल्या कामासाठी जिथे जिथे अडचण येईल, जिथे जिथे गरज लागेल तिथे जिजाऊ एका परिवारासारखे आपल्या बरोबर असेल. लवकरात लवकर तुम्हाला रत्नागिरीकरांना मी हॉस्पिटलची निर्मिती करून देतो आणि 9च्या 9 तालुक्यामध्ये स्पर्धा परीक्षा अभ्यासिका, पोलीस भरती केंद्र, सैन्य भरती केंद्र याची निर्मिती करतो. इथल्या कार्यक्रमासाठी केली तशी 2-3 महिने तुम्ही मेहनत करा. मी 100% खात्रीने सांगतो, यश आपल्या दारापर्यंत आल्याशिवाय राहणार नाही. परंतु मेहनत ही आता आपल्याला नीट नेटका रस्ता बघून करावी लागेल. गावागावातले विद्यार्थी कसे मिलिटरीमध्ये जातील, कसे पोलीस दलामध्ये जातील, यासाठी आपण प्रयत्न करूया. जे विद्यार्थी शिकतात ते कसे डॉक्टर होतील, कसे IITला जाऊन इंजिनियर होतील, कसे VJTला जाऊन इंजिनियर होतील. राहण्याची व्यवस्था पण कोणाला अडचण पडली तर मुंबईत म्हणा किंवा देशाच्या कुठल्याही विभागात राहिला तरी सुद्धा आपण करू. परंतु विद्यार्थ्यांना सांगा, स्वप्न मोठी बघा. त्यानं तुमच्या रोजगारासाठी जिजाऊ येत्या 8-15 दिवसामध्ये एक ठोस कार्यक्रम घेऊन या रत्नागिरीकरांसाठी उतरेल, हा आपल्याला सर्वांना शब्द देतो. ज्याप्रमाणे संगणक कक्ष चालू आहे, रत्नागिरीमध्ये महिला सक्षमीकरणाचं चालू आहे, लांजाला चालू आहे, त्याप्रमाणे जिथे जिथे एरिया असेल तिथे तिथे आपण नक्कीच चांगल्या प्रकारे निस्वार्थपणे काम करू. तुम्ही आम्ही एक कुटुंब आहोत. का तुमच्याकडून मला काही नाही पाहिजे आणि माझ्याकडूनही तुम्हाला नाही पाहिजे. मी असाच परवा भिवंडीमध्ये फिरत असताना गल्लोगल्ली लोक आरत्या करत होते, बोलत होते. मी त्यांना तेच सांगितलं, तायांना यापेक्षा काय मला आणखीन मोठं पाहिजे? आमदार, खासदार, मंत्री, माझ्याकडे कुठलंही पद नसताना 1-2 मिनिटाला ताई घरात बोलवायची, या दादा आरती केलं. मग ती कुठल्या जातीचे, कुठल्या धर्माचे ही मला माहिती नव्हती, परंतु ते आरती करून मला बोलवत होता. आणि हेच पद माझ्यासाठी सगळ्यात मोठं पद आहे. मी माझा मुलगा आणि याचा पिक्चर आला होता सलमान खानचा, तो बघायला गेलो होतो सिकंदर. मुलाला फायटिंग बघून आनंद वाटत होता का त्या राजाची प्रॉपर्टी बघून. मी त्याला सांगितलं का शेवटची ओळ त्या पिक्चरची काय होती? माणूस किती मोठा आहे तो महत्वाचा नाही, तो किती लोकांच्या हृदयात आहे आणि लोक हृदयात पाहतात हे सर्वात मोठं आहे. आणि तीच ओळ माझ्यासाठी पुरेशी आहे. आपलं प्रेम हे असंच राहू दे. असंच प्रेम राहिलं तर पुढचा 17 एप्रिलचा वाढदिवस नक्कीच आपण रत्नागिरीत करू. अशाच प्रकारचा जोश आपण ठेवला तर नक्कीच करूया. म्हणजे आमच्या सगळ्या केदारजी चव्हाण असतील, महेंद्रजी मांडरकर असतील, पंढरजी नयकर असतील, योगेशजी पांचाल असतील, या सर्वांना एक ताकद मिळेल एवढं मी नक्कीच सांगतो. लवकरात लवकर गोड बातमी घेऊन मी आपल्याकडे पुन्हा येईन आणि त्यापर्यंत आपण जिजाऊचं काम प्रत्येक गाव पाड्यात कसं वाढेल, शाखा मीटिंग कशा होतील. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.